प्रियाताई कर्दळे, भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष व श्री गर्जना जागृती महासंघ यांच्या केंद्रीय अध्यक्ष। माझ्याबरोबर एक आजी आहे, तिचं काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घ्या, त्या सांगतील, ऐका। माझं नाव जाईबाई कारभारी राऊत, राहणार लिपणी वडगाव, चारी नंबर 9। तर हे लोकांनी माझ्यावर अन्याय केला। एक बबन कारभारी कामदारकर, राहणार पडेगाव, आणि एक बाबासाहेब भाऊराव जोशी आहे, जोशी समाज आहे मागणार नंदीवर। त्या लोकांनी डायरेक्ट माझं वावर लुटवलेलं आहे दोघांनी। या बबन कांदळकराच्या सांगण्यावरून यांनी आमचेवाले अन्याय केलेला आहे। माझा मुलगा दारू पाजून त्यांनी ते वावर बधीर करून त्यांनी सगळंच गिळायचं काम केलेलं आहे। 2000पासून मी लढत आहे, मला कोणी साथ देत नाही। मी अशी भडकत हिंडत आहे। माझा नवरा आता 1.5 महिना, पावणे 2 महिने झाले मागत होता, तेव्हा नवरा माझे मरून गेले उन्हाने। मी कोणाच्या जीवावर राहायचं? माझं सगळी लूटमाप केली प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये। 248मध्ये बी लूटमाप झाली, तिथं लोक घुसले। परत 263मध्ये तर डायरेक्टच एक दोषीने अतिक्रम केला। त्याच्यानंतर परत एक 201मध्ये बी सगळे लोकांनी रस्ता केला। मी राहायचं कुठं? माझ्या सासू सासरीची प्रॉपर्टी एक 2 नंबरची जमीन आहे, ती थेट फार्माची। त्या जमिनीमध्ये एवढा अत्याचार केला लोकांनी। माझ्या पाठीमागं कोणी नसल्यामुळं मला मारहाण करते, माझं घरदार फोडलेले। मला त्यांनी खूप अत्याचारपणा केला, कायद्याने काय माझी बाजू घेतली नाही। माझे निकाल बिकाल सगळे झालेले, पण मला आत्तापर्यंत काहीसुद्धा मदत मिळाली नाही। माझा नवरा मेला, मी कोणाच्या मागे राहू? कोण मला सहारा देते? माझा मुलगा बी पेच्या नादी लावून त्यांनी बधीर करून ठेवला। मला कुठल्या गोष्टीचा सहारा नाही साहेब। माझी नम्र विनंती करून माझी ते सगळी चौकशी करून माझी इष्टिक माझ्या ताब्यात द्यावा।